बरं मला एक माझा प्रश्न आहे का कुणाला माहिती आहे काय सर्वेशला आणि सनीला आहे हम्म. त्यावेळेला अच्छा. त्यावेळेला आम्ही 11वी 12वीला होतो की नाही त्यावेळेला तुम्ही बुक्स खूप वाचायचा दोघं असं म्हणजे आठवतंय हम्म. म्हणजे ते एंजल्स अँड डिमन्स परत रिसेप्शन पॉइंट वगैरे तुम्ही हम्म. खूप वाचायचा मग तुम्हाला मला हम्म. प्रश्न असा आहे की तुम्हाला कधी असं बुक लिहू वाटलंय का म्हणजे दोघांना पण प्रश्न आहे सर्वेश. रायटर व्हायचं काय किंवा काय वाटलंय? रायटर बुक लिहायला व्हायचं. लिहू अच्छा. नॉवेल लिहू वाटलं बुकली असं वाटते. लिहू वाट अम, काही टाइमापूर्वी वाटलं होतं मला की आपण काहीतरी लिहू वगैरे किंवा नुसतं पब्लिश नाही करायचं असेल तरी पण स्टोरी वगैरे लिहू आपल्या स्वतःसाठी. पण असं काय एवढं पॅशनेटली नाही कशाबद्दल वाटलं म्हणजे ठीक आहे आपण म्हणजे वाचतो तेवढं पण आपलं दर्जा पण नाही वाटला मला की आपण जे तयार करतोय वगैरे ते मॅच होत नाही की आपण जे वाचलोय त्याच्याशी हे होत नाही. तर मी ते सोडून दिलं नंतर. मी पण तसा विचार आम्हाला येतोच ते मनात काय तर, पण शेवटी बेस स्टोरी पाहिजे ना त्या पाठीमाग काय तर. हम्म. हा. मला ना ते कधी कधी तर असे स्वप्न असे येतात की माझी स्टोरी मी काय कधी कधी असं वाटतं की स्वप्न लक्षात यार राहत असते तर मी आता पॉप्युलर रायटर असतो काय तर. अरे हो हो बापरे. हो. एवढी भारी भारी स्वप्न येतात. Yes, yes. मला लिटरली म्हणजे असे युद्धातले वगैरे स्वप्न पडायचे काहीतरी कुठेतरी वॉर चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे असले पडायचे स्वप्न मी म्हणतो दुसऱ्या दिवशी उठायला लिहायचं म्हणतो पण स्वप्न ते लक्षात स्वप्नच नाही आहे राहत. नंतर काय लक्षात नाही राहत. मी तर मध्ये ते, एकदा स्टेटस पण टाकलेला की कुणाला स्वप्न लक्षात ठेवण्याची काय टेक्निक माहिती आहे का? हम्म. अरे कारण बापरे. मध्ये एक असा फेज होता की मी बुक्स वाचत होतो ऍडव्हेंचरचे असे. तर मला हम्म. स्वप्नामध्ये पण मी स्वतः ऍडव्हेंचर जातो कुठल्या तर असं हा. असं ते काय म्हणतात ते मिस्टर नॉवेल्स असतं तसं. पण हो. काय उपयोग नाही त्याचा. काय लिहितोय का नाही ए मामा? मामा प्रिस्क्रिप्शन देतोय. अरे बापरे. नाही, प्रिस्क्रिप्शन मी नाही लिहित. हा? नाही, मला पण कोर्स असं देतोय. मध्यंतरी वाटलेलं की आपण पण काहीतरी लिहावं असं. अदंतीर बट म्हणजे तोच होतो मध्यंतरी म्हणजे ज्या वेळेला मी MSc पास आउट होतो, जॉब वगैरे काही नव्हता हातामध्ये आणि हम्म. घरीच बसून होतो त्यावेळेला जास्त टेन्शन येतं ना आणि त्यावेळेला हम्म, हम्म. खूप आयडियाज फुरफुरत असतात. हे आपण करता येईल का, ते करता येईल का, तिकडे जाता येईल. बरोबर की. त्यावेळेला ऍक्च्युली मी स्टार्ट पण केलेला एक असं नॉवेल लिहायचा असं विचार करून स्टार्ट सुद्धा हम्म. केलेला. त्याचं एक 8 ते 10 पाने लिहिलेली पण मी. काय पण टॉपिक मग होता? नंतर थोडा वेगळा होता टॉपिक म्हणजे काय असं वेगळा म्हणजे असं काय एक म्हणजे? स्टोरी अशी होती डोक्यामध्ये की एक मोलकरीण आहे ती असं ठीक एका आहे. मोठ्या फ्लॅटमध्ये वगैरे आहे ती कामाला वगैरे जाते आणि एके दिवशी ती एका म्हणजे घरामध्ये जाते साफसफाई करायला आणि तिला सोफ्याच्या माग जो की त्या फ्लॅटचा मालक आहे त्याची डेड बॉडी मिळते ओ. आणि ती असे जरा भीती वगैरे तिला वाटते आणि ती तिथून पळून जाते आणि मग ती असं दाखवते की म्हणजे मला काही माहितीच नाही काय नाही आणि नेक्स्ट डे तिला पोलीस पकडायला येतात हम्म. कारण ज्या वेळेला ती आलेली असते त्यावेळेला ती साफसफाई वगैरे केलेली असते थोडेफार तिचे फिंगरप्रिंट्स वगैरे असे मिळालेले असतात आणि ती त्याच्यात अडकते वगैरे असं थोडं ते म्हणजे कम्प्लीट नाही झालं होतं थोडं डोक्यामध्ये त्याची स्टोरी वाईज प्लॅनिंग बट नंतर मला मग हे जॉब नंतर मी ते सोडून दिला विषय. कोणा कडून इन्स्पायर होऊन असं लिहिलास की तू तू झालायस इन्स्पायर ऍक्शन करून? इन्स्पायर नाही ऍक्च्युली मी एक बुक वाचलेलं अशा पॅटर्न हम्म. मध्ये थोडस आणि ते बुक खूप म्हणजे प्रभावित केलेलं ते बुक खूप जबरदस्त होतं मला काय होतं माहित आहे की बुकचं नाही नाव? मला माहिती आहे आगाथा क्रिस्टी नावाची एक रायटर आहे खूप नाही जबरदस्त नाही. लिहिते ती आणि ती अशी डेथ मिस्ट्री डेथ ऑन द सस्पेन्स नाईल. थ्रिलर अशी बुक्स लिहिते तर हा. तिचं एक बुक आहे बॉडी इन द लायब्ररी नावाचं हम्म. म्हणजे मी तर रेकमेंड करेन की वाचावं सगळ्यांनी ते तर त्याच्या पॅरलल अशी स्टोरी होती ही. त्या बॉडी इन द लायब्ररी मध्ये पण सेम स्टोरी अशी होती की एक घर होतं असं व्यवस्थित आणि सकाळी माणूस उठून बघतो तर त्याच्या घरामध्ये एक अनोळखी बाईचं डेड बॉडी असते बॉडी. मग ती डेड बॉडी कुणाची असते ती कशी आलेली असते तिचा काय संबंध असतो ते सगळं एक्सप्लोअर केलेलं होतं त्या बुकमध्ये त्याच्या रिलेटेड थोडं पॅरलली विचार करून ती मी आयडिया केली
नाईस. ठीक आहे, आता थोडं आठवलं तुमच्या बोलण्यानं, तर प्रयत्न करू. ट्राय कर. लिहिते अब्बास पुढं. हेच आमचा हेतू कंटिन्यू होता. तर कंटिन्यू कर सेम पुढे. काइंड ऑफ क्वेश्चन गोज टू शहाजी, लाईक तू पण डुडल वगैरे करत हा. होता वगैरे, त्याचा काय प्लॅन हा आहे ते काय झालं राजे? त्याच्याबद्दल? करतो का तू? नाही करतोय कधी कधी असं, म्हणजे ते काय काय असं टाइमपाससाठीच करत होतो मी, असं हॉबी टाईप. पण त्याला हा. कधी असं प्रोफेशनल ह्याच्यामध्ये कधी करता आलं नाही मला. कारण थोडा वेळ पण भेटायचा नाही, पण हा म्हणजे कधी असं वेळ मिळाला की मी करतोय. बुक अच्छा. लिहायचं हे माया पण डोक्यात येते, असं म्हणजे मला प्रश्न त्यासाठीच होता की बाबा माया पण असं मी पण बुक्स वाचतो ना, असं वाटतं की मी पण लिहू शकतो आपण पण एक बुक अशी. पण जसं स्टोरी जातं मी समजा डे टू डे लाईफमध्ये असं काहीतरी दिसतं मला, इमोशन्स दिसतात लोकांचे किंवा थिंकिंग वगैरे जे असतं ते आपल्या रायटिंगमध्ये कसं उतरवायचं ह्याचं ट्राय करतोय कधी कधी. ते आहे म्हणजे जरा आहे Nice. इंटरेस्ट, बघू. होपफुली जेव्हा जेव्हा रिटायर होईल तेव्हा कॉन्टेंट म्हणजे आपलं काय. मला शहाजी तुला प्रश्न विचारायचा की मग तुला असे कुठले बुक्स वाटले की इन्स्पायर, बाबा ते बुक्स वाचून वाटलं की आपण पण लिहावं असं, या पॅटर्न मध्ये आपलं पण एखादं बुक असावं अशा पद्धतीने लिहिलेलं? हा म्हणजे लास्ट 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 इयर एक म्हणजे फिनिक्स मॉल येत आहे ना विमाननगरला, तिथे एक असं बुक फेअर होतं. तिथं सॉरी तिथं काय होतं की तिथं मी एक बुक्सची सिरीज बघितलेली की डिस्कवर्ल्ड सिरीज म्हणून होती, म्हणजे टेरी प्रॅचेट म्हणून एक ऑथर आहे. तर पण मला ती खूप मोठी सिरीज आहे, तसं जवळपास 40-42 पुस्तकं आहेत त्याच्या सिरीजमध्ये. तर एक डिस्कवर्ल्ड एक असं म्हणजे एक तिने असं युनिव्हर्स क्रिएट केलाय ज्यामध्ये अशी कॅरेक्टर्स वगैरे आहेत, डिफरंट डिफरंट विचेस असं वगैरे, फॅन्टसी आहे फुल. पण अच्छा. एवढं कॉमिक आहे ना, म्हणजे ते ते वाचताना असं वाटतं की आपण एक कार्टून बघतोय असं, म्हणजे ते कॅरेक्टर्स कार्टून जसं मूव्ह करतात तसं वाचताना आपल्याला व्हिज्युअलाइज होतात डोळ्यात. तर ते एक बघितलं, ते एक मला त्याची रायटिंग स्टाईल खूप आवडली होती. ते एक बघून असं वाटलं की म्हणजे असं पाहिजे रायटिंग. एक म्हणजे तुम्ही एक म्हणजे एखादं आता तुम्ही कार्टूनच्या दुनियेला तुम्ही लिखाणातनं तुम्हाला व्हिज्युअलाइज होतं, म्हणजे ते किती मोठी गोष्ट आहे. ते एक होतं. परत दुसरं एक होते की मुराकामी म्हणून एक जॅपनीज रायटर आहे. तर त्याचं मी एकच पुस्तक वाचलं तसं, काफका ऑन द शोर. त्यामध्ये त्याच्या रायटिंगमध्ये तो लिटरली मुलाच्या जो म्हणजे तो प्रोटॅगनिस्ट आहे त्यामधला जो मेन माणूस, मग त्याचं इमोशन्स दाखवलंय किंवा म्हणजे त्याचे म्हणजे तो मुलगा घर सोडून गेलेला असतो 19व्या वयात, म्हणजे लहान वयात. बाबा संगत राहत असतो आणि एकटा सोडून गेलेला असतो. तर ते सगळं त्याची जपानमधली थोडी म्हणजे जे जे प्लेसेस व्हिजिट केला त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे मस्त आहे. बुक पण भारी आहे. मग ते तिची रायटिंग स्टाईल चांगली आहे. परत एक खूप आधी वाचलं होतं आपलं ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर, माहिती असेल तुम्हाला, मार्क ट्वेनचं बुक आहे. त्यामध्ये पण म्हणजे बहुतेक मी हे एका आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पॉडकास्टमध्ये. त्यामध्ये पण म्हणजे त्याचं ते टॉम सॉयरचं जे इमोशन्स आपलं पण मूवी बघितल्यावर कसं रडू येतं आपल्याला, तसं बुक वाचून रडू आलं होतं त्यावेळी. म्हणजे लहान मुलाचं इमोशन दाखवलं, म्हणजे लिखाणामध्ये त्याने एक्सप्रेस केला होता. आणि बुक फुल फनी आहे. म्हणजे मार्क ट्वेन असं म्हणतात की ह्युमरिस्ट आहे तो, म्हणजे रायटर खूप भारी, म्हणजे असं ह्युमर लिहितो. तर त्याच्या बुक्समध्ये ह्युमर पण असतं, इमोशन पण असतं. तर मी तर रेकमेंड करेन. ते चिल्ड्रन बुक आहे तशी, ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर, पण ते तुम्ही ट्राय करा, खूप भारी बुक आहे. तर हे असे बुक्स वाचून असं वाटलं होतं की बाबा हा म्हणजे आहे ह्या क्राफ्टमध्ये काहीतरी आहे की आपण पण असं थोडं एक्सप्लोर केलं पाहिजे किंवा काय प्लॉट्स वगैरे ते तिथे. असं लिहावंसं वाटतं, तुम्ही स्टार्ट करता. मला असं झालं होतं की ठीक आहे मी करायला देतो, पण नंतर आपल्याला कसं आहे, किती शिटी लिहितोय आपण, काहीच नाही लिहितोय हा प्रॉपर. ते तर आहे. मला आठवत आहे म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना ना असंच एक म्हणजे सुट्टी होती काय तर पीएल वगैरे होती आपल्या ह्याची एक्झामच्या आधीची सुट्टी होती. आणि त्यामध्ये सेमिस्टर. मला असं बोर झालं होतं, तर मी एक असं 3-4 पेजेसचं हॉरर स्टोरी लिहायला बघितलं होतं, म्हणजे एक असं ॲटमॉस्फिअर क्रिएट म्हणतात ना, वर्ल्ड बिल्डिंग टाईप असं. म्हणजे त्या माणूस घोड्यावरनं चाललाय असं ते. ओके.
पण ते एका पॉइंटला असं ते रायटर्स ब्लॉक म्हणतात ना, वॉकिंग याच्या डेड पुढे मी सारखं काय का? वॉकिंग डेड बघितलं का नाही? वॉकिंग डेड बघितलं नाही, पण पूर्ण माहित आहे पूर्ण आयडिया. हा एकटाच फिरत त्या असतोय तो. टाईपचं त्या टाईपचं असं होतं की बाबा ते कधी ते त्या स्टोरीला पुढं असं नेता झालं नाही. एक पॉइंट आला, ते रायटर्स ब्लॉक जो म्हणतात ना, ते आला. तर तो सेम माझं त्यामध्ये पण तेच फीलिंग आहे की हा. पुढे नेता आहे तर असं कधी कधी असं बाहेर असतोय किंवा फिरत असतोय किंवा काय मूवीज वगैरे बघतोय किंवा कुणाचं पण असं आपण बसल्या बसल्या विचार येतो ना की बाबा हा असं कसं विचार करतोय किंवा काय माणसाचं इमोशन असतात. मग ते बघून असं वाटतं की बाबा आपण हे आपल्या रायटिंग मध्ये ट्रान्सलेट करू शकतो, मग आपण हे एक्सप्रेस करू शकतो किंवा ह्या इमोशनचा आपण कॅरेक्टर्स बनवू शकतो टाईप. होपफुली एक दिवस. पुस्तक